कन्या राशीच्या लोकांसाठी 2026चा एप्रिल महिना जो आहे ना, तो सावध राहण्याचा महिना असणार आहे बरं का. कोणत्या बाबतीत सावध राहायचं आहे, का सावध राहायचं आहे, नक्की एप्रिलमध्ये कन्या राशीच्या बाबतीत असं काय घडणार आहे, चला जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्णत्वाचा शोध घेणारी, परफेक्शन शोधणारी रास म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांचं ना गणितच जरा वेगळं असतं बरं का. आता गणित वेगळं असतं म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा यांचा जो दृष्टिकोन असतो तो प्रचंड व्यवहारी असतो. नफा तोट्याच्या गणितात या सगळं तोलू पाहतात. कन्या राशीची लोक त्यांच्या कामात परफेक्ट असतात, परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करतात, पण ह्या दुसऱ्यांकडनं पण तेच एक्सपेक्ट करतात. यांची अपेक्षा असते की समोरच्याने सुद्धा त्यांच्याच परफेक्शननी काम करावं, तरच समोरचा व्यक्ती यांच्या गणितात बसतो, नाहीतर नाही. हे जरा टोकाचं होऊन जातं यांच्या बाबतीत. म्हणून मग कधीकधी यांचे इतरांशी खटके उडतात किंवा यांना इतरांबद्दल तक्रार असते, ती म्हणजे समोरचा व्यक्ती यांच्या म्हणण्याप्रमाणे काम करत नाही म्हणून. आता अर्थात जेव्हा काही मोठे इव्हेंट्स, मोठी कामं किंवा घरात सुद्धा काही मोठे कार्य पार पाडायचे असतात, तेव्हा कन्या राशीच्या लोकांच्या या व्यवहारी दृष्टिकोनाचा लाभ खरं तर होतो सगळ्यांना. पण नात्यात सुद्धा व्यवहार बघितल्यामुळे बऱ्याचदा यांची जवळची लोकंसुद्धा दुखावली जातात, यांच्या अति व्यवहारी दृष्टिकोन असण्यामुळे. पण तुम्ही जर कन्या राशीच्या महिला असाल तर हा अनुभव तुम्हाला आला असेल की कन्या राशीच्या महिलांचा स्वयंपाक, आहा, सुंदर स्वयंपाक करतात. या घरातले तुमच्या स्वयंपाकावर खुश असतात. हा अनुभव तुम्ही घेतला असेल. चला आता बघूया एप्रिल महिन्यामध्ये कन्या राशीसाठी काय लिहून ठेवलेलं आहे. या महिन्यात तुमच्या कामात प्रगती होईल, पण तुमच्या मनात थोडी अस्थिरता असेल. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत. शेवटी तुम्हाला फायदा होईल, पण तरीसुद्धा तुमच्या मनाविरुद्ध ज्या गोष्टी घडत आहेत त्यांनी थोडंसं तुमच्या मनामध्ये नाराजी, निराशा येऊ शकते. करिअर, व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. खास करून तुमच्या प्रमोशनचे संकेत आहेत, बढती मिळण्याचे संकेत. व्यवसायात थोडेसे अडथळे सुरुवातीला येऊ शकतात एप्रिल महिन्याच्या, पण त्या अडथळ्यांवर तुम्ही मात कराल. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला म्हणजे, तसं तर नेहमी प्रॅक्टिकल निर्णयच घेतात कन्या राशीचे लोक, भावनिक निर्णय कुठलाही घेत नाही. पण कधीकधी एखाद्या गोष्टीचा खूप विचार करतात. ओव्हर थिंकिंग हा यांना एक प्रॉब्लेम असतो. म्हणजे अति विचार करणं, अति विश्लेषण करणं, अति एखाद्या गोष्टीची पिसं काढणं, हे कन्या राशीच्या लोकांचं बघायला मिळतं. म्हणजे साधं वॉशिंग मशीन जर घ्यायचं असेल तर हे वॉशिंग मशीनचा एवढा अभ्यास करतात, एवढा सगळ्या कंपन्यांचा अभ्यास करतील, कोणत्या कंपनीचं वॉशिंग मशीन, किती रुपयाला, काय, बा की शेवटी असं होतं की जाऊ दे, आपलं जे घरातलं आहे तेच चांगलं आहे, तेच दुरुस्त करून तेच वापरू. म्हणजे हे अति विचार केल्याने घरातल्यांचं आणि स्वतःचंही डोकं ही लोक खराब करतात आणि निर्णय मात्र वेगळाच घेतला जातो. असा अनुभव कन्या राशीच्या लोकांना येत असावा. एप्रिल महिन्यात तुमची आर्थिक स्थिती बघितली तर ती स्थिर असणार आहे. कुठलेही विशेष धनयोग तुमच्यासाठी तयार होत नाही आहेत, पण जे आहे ते छान आहे असं असणार आहे. उलट खर्च वाढण्याची शक्यता आहे, तिथे तुम्हाला जरा लक्ष द्यावं लागेल. आणि गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं मात्र गरजेचं आहे. आता तुमचा खर्च जो होणार आहे तो विशेषतः तुमचं घर आणि कुटुंबासाठी होणार आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला जरा पैशाचं चांगलं प्लॅनिंग करावं लागेल. नातेसंबंधांच्या बाबतीत रिलेशनशिपमध्ये गैरसमज होऊ शकतात. पार्टनरशी तुमचा संवाद महत्त्वाचा असणार आहे. खास करून जे लोक अविवाहित आहेत आणि विवाहासाठी पार्टनर बघतायत, स्थळं बघतायत, त्यांनी संवाद साधताना गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा इगो, अहंकार ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो, तो थोडासा बाजूला नातेसंबंधांमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. तो नाही ठेवला तर वाद होऊ शकतात आणि वाद झाले की तुम्ही अतिविचार करणं आणि स्वतःला त्रास करून घेणं या गोष्टी घडू शकतात. तर या सगळ्यावर एकच उपाय आहे, संयम ठेवा. गोष्टींना सॉल्व्ह होण्यासाठी, गोष्टीतून मार्ग निघण्यासाठी थोडासा वेळ द्या. अतिविचार करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा काही गोष्टींसाठी काही काळ जाऊ देणं महत्त्वाचं असतं. पण एकंदरीत एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण सपोर्ट मिळणार आहे. जर तुम्ही एखादं नवीन काम सुरू करताय, एखादा निर्णय घेताय, जे काही करताय त्यासाठी कुटुंबाचा सपोर्ट तुम्हाला असणार आहे. घरात एखादा महत्त्वाचा निर्णय एप्रिल महिन्यामध्ये घेतला जाऊ शकतो. मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत वेळ घालवण्याचा सल्ला कन्या राशीच्या लोकांना दिला जातोय, कारण त्यामुळे तुमचं मन जरा हलकं होणार आहे. त्यामुळे तुमच्या कामातनं वेळ काढून तुमचे जे जिवलग मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवा. थोड्या गप्पा मारा, थोडं पिक्चरला जा, थोडं रिलॅक्स व्हा.
सतत विश्वाचं ओझं डोक्यावर घेऊन फिरण्याची कन्या राशीच्या लोकांना गरज नाही, हे समजून घ्या. आरोग्याच्या बाबतीत थोडासा पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो किंवा अतिविचाराने एन्झायटी जाणवू शकते. त्यावर उपाय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम करा, वॉकला जा. जेव्हा खूप ताण जाणवतो तेव्हा बागेमध्ये फिरायला जा, वॉक करा, चाला, व्यायाम करा. त्यामुळे नक्कीच शरीर रिलॅक्स होतं आणि मनसुद्धा रिलॅक्स होतं. आहार चांगला घ्या, हलका घ्या. योगा आणि मेडिटेशनची मदत तुम्ही तुमचा ताण कमी करण्यासाठी घेऊ शकता. एप्रिल महिन्यामध्ये तुमच्यासाठी जे महत्त्वाचे दिवस आहेत किंवा शुभ दिवस आहेत ते म्हणजे 2, 7, 12, 18 आणि 24. आणि ज्या तारखांना तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्या तारखा आहेत 5, 16 आणि 29. आता जर तुमच्या आयुष्यात काही अडीअडचणी असतील तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी काही ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत का, असा जर तुमचा प्रश्न असेल तर गणपती बाप्पाची पूजा करणं, अथर्वशीर्ष म्हणणं किंवा गणपती बाप्पाचं संकटनाशक गणेश स्तोत्र म्हणणं, या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहेत. कारण कन्या राशीचा स्वामी आहे बुध आणि बुध ग्रहाची देवता आहे गणपती बाप्पा. त्यामुळे गणपती बाप्पाचे उपाय तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक ठरतील. बुधवारी तुम्ही बुधाच्या मंत्राचा जप करू शकता. ओम बुम बुधाय नमः हा तो मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळा, 21 वेळा, 51 वेळा जसं तुम्हाला शक्य असेल तसा जप तुम्ही केलात तरीसुद्धा तुमच्या नोकरी व्यवसायात बरकत तुम्हाला पाहायला मिळेल. एकंदरीत 2026चा एप्रिल महिना कन्या राशीसाठी थोडा चॅलेंजिंग असेल, पण ग्रोथ देणारा असणार आहे. म्हणजे आव्हानं असतील पण त्यातून तुमची प्रगती होणार आहे. त्यामुळे योग्य निर्णय, संयम, सकारात्मक विचार ठेवल्यास मोठ्या संधी तुम्हाला मिळू शकतात. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.